औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील शिक्षण विभागातील एका अधीक्षकासह दोघा जणांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भविष्य निर्वाह निधी PF खात्यातील रक्कम काढून देण्याच्या कामासाठी 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना ग्रंथपाल अधीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालय परिसरात करण्यात आली. या प्रकरणात लक्ष्मण दत्तात्रय बालवाड, वय 55, पद अधीक्षक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय सोलापूर वर्ग 2, सध्या राहणार मंगल रेसिडेन्सी, होडगी रोड, सोलापूर, मूळ राहणार वायगाव, तालुका अहमदनगर, जिल्हा लातूर. अण्णासाहेब दगडू मेटकरी, वय 48, पद वरिष्ठ लिपिक, वेतन पथक. तसेच विक्रम हरिश्चंद्र बारबोले, वय 55, पद ग्रंथपाल, श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिकलठाण, करमाळा, या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अधीक्षक बालवाड आणि बारबोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास पैसे घेताना रंगेहात पकडले. तिघांच्या संमतीने बारबोले हा पैसे घेत होता. तक्रारदाराचे भविष्य निर्वाह निधीतील पैसे काढून देण्यासाठी आरोपींनी 6,000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 15 जून रोजी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खालील कार्यालयात गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले. शिक्षण विभागातील लिपिक घनश्याम मस्के याच्यावर फेब्रुवारी 2025 मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागातच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या पथकाने केली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभाग, जिल्हा परिषदमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून LCB विभागाकडून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.